हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी बोटनेकची न्यू डिझाईन घेऊन आलेली आहे. बोटनेक कसा करायचा तर ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आपण थोडा वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आपण अस्तरला कॅनव्हास डायरेक्ट कसं अटॅच करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा, ह्या ब्लाऊजची उंची 12.5 आहे. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 13.5 इंच घेतले आणि छाती 32 आहे. 32 प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी. शोल्डर मी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये 6.5 इंच आणि मुंडा 6.5 इंच आणि गळा आपल्याला नेक घेतलेला आहे 3.5 इंच आणि खाली पण डाऊन 3.5 इंचावर 3 इंचावरती केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 3 इंचावरती करून ड्रॉ केलं आणि इथे पण पूर्ण 3 इंचाचं 3.5 इंचाचा स्क्वेअर बनवलं आहे. पूर्ण स्क्वेअर पहिला बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिझाईन मग काढलेलं आहे. आता हे बघा, इथे पूर्ण 7 इंच येत आहे. मग आम्ही 2.5 इंचावरती मार्क केलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 2.5, इथे 2.5, इथे 2.5 आणि नंतरच्या ते हे हाफ सर्कलची डिझाईन केलेली आहे. आता आपण याला कटिंग करून घेऊया. ही अशी डिझाईनची कटिंग केलेली आहे. आता तुम्ही कॅनव्हास घेऊ शकता. कॅनव्हास बघा, मी डबल फोल्डचा घेतला आहे. वन साईड या साईडला ठेवून त्याच्यावरती आपण हे ड्रॉ करून घेणार आहे. आता पेनाने आपण ड्रॉ करून घेऊया. हा बघा, मी गळा ड्रॉ करून घेतलेला आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला 1 इंच जास्त ठेवायचं आहे आणि कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे.
बघा मी तुम्हाला तो ओपन करून दाखवते. हा नेक बघा, हा असा होणार आहे. आपण हा आता अस्तरला अटॅच करून घेऊया. याला तुम्ही पिनअप सुद्धा करून घेऊ शकता, का तर कॅनव्हास हालू नये म्हणून, नाहीतर प्रेस सुद्धा करून घेऊ शकता. हे बघा मी पिना लावून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यावरती फक्त शिलाई मारायची. हे बघा तुम्ही बघू शकता मी गळा अस्तरला अटॅच करून घेतलेला आहे. आता हाच आपल्याला जो कपडा आहे त्याच्यावरती अटॅच करायचा आहे. पहिले मी इथून शिलाई मारून घेते कारण कपडा हलणार नाही मग. तर याच पिना आपल्याला काढून कपड्यासोबत अटॅच करायचे. त्याच्यामुळे काय होणार, कॅनव्हास आणि कपडा अटॅच झाल्यानंतर हलणार नाही जेव्हा आपण शिलाई मारतो. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. डायरेक्ट आपण कॅनव्हास अस्तरलाच अटॅच करत आहोत. त्याच्यामुळे काय होतं, ब्लाऊज पटकन होऊन जातो. बघा मी सगळं जॉईन करून घेतलं आहे. तर ह्याच्यावरती एक शिलाई मारून टाकतो. आपल्याला शिलाई आहे त्याच्यावरती डबल करायची शिलाई.
हे बघा, मी कपडा, कॅनव्हास आणि अस्तर जॉईंट केलेलं आहे. आता आपण या पिना काढून घेऊया. पिना लावल्यामुळं काय होतं की कपडा वगैरे हलत नाही आणि प्रॉपर आपल्याला शिलाई बसवायला हेल्प होते. आता हा जो मधला कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा. आता इथं कॉर्नरला आपल्याला कट मारायचं. आणि ह्याच्यावरती पण छोटे छोटे कट मारून द्यायचे. आता ही शिलाई आपण खालची साईडची ओपन करून घेऊया. तो फक्त आपण कपडा हलू नये म्हणून टाकली होती. हे बघा, हे मी ओपन करून घेतलेले आहे. वन साईडची शिलाई होती ती. आता ह्याला पलटी करायचं. हे जे कॉर्नर आहे ते तुम्ही सुईने काढू शकता. हे बघा, मी सगळे कोपरे व्यवस्थित काढून घेतलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची.
हे बघू शकता, याच्यावरती आपण शिलाई मारलेली आहे. आता आपल्याला साईडून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, मी चारी साईडून शिलाई मारलेली आहे आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतला. आता कॅनव्हास तुम्ही बघू शकता, कपडा आणि अस्तरच्या मध्ये कॅनव्हास आला आहे. हे खूप इझी पद्धत आहे कॅनव्हास बसवायची, आणि जास्त म्हणजे टाईम खूप कमी लागतो, आपला टाईम वाचतो. कपडा आणि अस्तरच्या मध्ये गेलेला आहे कॅनव्हास. हे बघा. आता नेक्स्ट आपल्याला पायपिंगचे पट्टे जॉईन करून घ्यायचे. मी आता ही पट्टी बनवून घेतलेली आहे. आता हिला सुईच्या साहाय्याने मी सर करून घेणार आहे. हे बघा, मी नॉट टाईपमध्ये रेडी करून ठेवलेलं आहे. आता आपण बॅक नेकवरती एक लेस फिरवून घेऊया.
एजेस फिरवून घेतलेले. आता आपण जी नॉड बनवले ना त्याची डिझाईन आपल्याला करायची. नॉड आहे, तिला इथे अटॅच करायची. हे बघा, तुम्ही बघू शकता मी इथे नॉटची डिझाईन रेडी केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मनी अटॅच करायचे. ओके, ते मी तुम्हाला लावून दाखवेन. त्याच्यानंतर ह्याच्या खाली आपल्याला एक फ्लॉवर टाईपमध्ये बनवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, 2 इंच आणि 2 इंच स्क्वेअर घ्यायचा आहे पूर्ण 2 इंचाचा. तिला असं ट्रायंगल टाईपमध्ये करायचं. नंतर ना अशा टाईपमध्ये करून तुम्ही बघू शकता मी कशा टाईपमध्ये केलं.
हे बघू शकता. आता ह्याला इथे अटॅच करायचे. हे आपण अटॅच करून घेऊया. हे बघा मी सगळे फ्लॉवर लावलेले आहेत. आता ह्याच्यावरती आपण लेस अटॅच करायची, म्हणजे ते फ्लॉवरला कव्हर करेल. हे बघा तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये बनवले. तर ह्याच्यामध्ये मणी कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी लेस लावून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यावरती मणी अटॅच कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. पूर्ण मधल्या ह्याच्यामध्ये मणी अटॅच करून घ्यायचे. हे बघा मी पूर्ण मणी लावून घेतलेले आहेत. ह्या साईडला पण लावलेले आहेत आणि इथे पण 3-3 मणी लावले. इथे बटन लावलेले. तुम्हाला हवं तर तुम्ही नॉट सुद्धा लावू शकता. जर कस्टमरने तुम्हाला सांगितलं की नॉट लावायला तर नॉट सुद्धा लावू शकता. खूप छान वाटतं. आणि माझा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. थँक्यू सो मच.